हे मी आज ओल्या हळदीचं लोणचं दाखवणार आहे। हे पांढरी हळद आहे अर्धा किलो, 1.5 पावशेर आलं, अर्धा किलो पिवळी हळद, 10 लिंब, बडीशेप 50 ग्रॅम, 2 चमचे लवंग, 2 चमचे मिरे, साधं लाल तिखट, बेडगी लाल तिखट 2 चमचे, काळं मीठ 2 चमचे, साधं मीठ 4 चमचे, धणे 50 ग्रॅम, ओवा, मेथी दाणा, पिवळी मोहरीची डाळ आहे पावशेर, हे 2 वाट्या पावशेर मिळून आहे, कळोंजी, ही बडीशेप, हे सरसोचं तेल आहे, ज्याला लागणारा मसाला आता आपण तयार करून घेऊया। धणे, बडीशेप, मोहरीची डाळ, मेथी दाणे, ओवा, काळी मिरी, लवंग, असं सगळं खमंग भाजून घ्यायचं। खूप काळं करायचं नाही, हे असं खूप छान खरपूस थोडंसं भाजायचं, काळं करायचं नाही, काळं केलं की कडू लागतं। मसाला सगळं भाजून झालेला आहे, आपण आता थोडं थंड करून घेऊया। आता आपला मसाला हा गार होत ठेवलेला आहे, आता आपण तोपर्यंत हळद ही सगळी चिरून घेऊया, बारीक चिरून घेऊया। मसाला गार झालेला आहे, आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। त्याच्यात मी आता लाल तिखट घालून, मीठ, साधं मीठ जरा पाहून बारीक करून घेऊया। खूप बारीक करायचं नाही आहे, गरबाच वाटायचं आहे। हे आपण असं बारीक करून घेतलेलं आहे, खूप बारीक करायचं नाही आहे, दरदरा पिसायचं आहे। हे असं आपण तिन्ही वस्तू बारीक चिरून घेतलेले आहे। आता आपण याच्यात लिंबू पिळूया। या लिंबू चिरले, आपण सगळे लिंबू पिळून झालेले आहे। आता आपण ह्याच्यात मसाला घालूया। मसाला हा बघा असं ग्राइंड केलेला आहे, जाडसरच आहे। इथे आता आपण सगळं मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे, आणि आता हे तेल मी गरम करून ठेवलेलं होतं ते आता चांगलं थंड झालेलं आहे। आता आपण त्याच्यात घालूया। तुम्ही पूर्ण थंड होऊ द्या मगच घाला, गरम तेल नको आहे। हे बघा, हे आता सगळं आपलं मिक्स करून झालेलं आहे लोणचं। हे बघा, हे असं लोणचं तयार झालेलं आहे, खायला 1 नंबर आहे। सर्दी खोकल्याचं पासून छान आहे याला। आणि आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे। धन्यवाद।